नमस्कार. जय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीस सरकार 2 वर्ष पूर्ण करत आहे. महाराष्ट्र घडतोय, बदलतोय. यामध्ये मोलाचा वाटा आहे तो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा. कशा स्वरूपात हा पुरोगामी महाराष्ट्र बदलतोय? काही लोक या पुरोगामी महाराष्ट्राला घडवू पाहतायत की बिघडवू पाहतायत? का बिघडवू पाहतायत? अनेक प्रश्न आहेत आणि हेच प्रश्न जाणून घेण्याचा, याची उत्तरं काय हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तुमच्या आमच्या मनातली जी प्रश्न आहे ते थेटपणे विचारणार आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. सर, जय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आभारी आहे सर. स्वच्छ प्रतिमेचा मुख्यमंत्री म्हणून 2 वर्षात तुमची प्रतिमा जी आहे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे. सातत्यानं भ्रष्टाचार मुक्त सरकार प्रशासन मिळावं या दृष्टीने तुम्ही 2 वर्ष प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत आणि ते स्पष्टपणे चित्र निर्माण झालेलं आहे. पण अशा परिस्थितीमध्ये भ्रष्टाचार विरोधी लढणारा अधिकारी याच्या विरुद्ध मात्र राजकारणी एकत्र येत आहेत, त्याला हटवत आहेत, त्याला बाजूला सारतायत, अशा स्वरूपाचं चित्र तयार होतं. कितपत योग्य? मला असं वाटतं आपण तुकाराम मुंडेच्या संदर्भात म्हणताय. मुळामध्ये तुकाराम मुंडे एक चांगले अधिकारी आहेत. ते फार वेगानं काम करायचा प्रयत्न करतात आणि अनेक वेळा लोकांना ज्या काही जुन्या सवयी लागल्या असतात त्या सवयींमुळे वेगानं कामाचा त्यांना त्रास होतो. पारदर्शी कारभार ही एक सवय असते आणि एकदा अपारदर्शी कारभाराची सवय लागली की पारदर्शी कारभाराने बऱ्याच अडचणी तयार होतात. आणि मला असं वाटतं की तुकाराम मुंडेंनी ती शिस्त आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ठीक आहे, त्यांच्या व्यवहारामध्ये कदाचित जर काही अडचणी असतील तर त्या सुधारता येतील. त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये काही प्रॉब्लेम असेल, त्यांच्या वागणुकीत काही प्रॉब्लेम असेल तर त्या सुधारता येतील. पण आज नागरिकांचं समर्थन देखील त्यांना त्या ठिकाणी याकरता मिळत आहे की अनेक वर्ष जी महानगरपालिका अतिशय एककल्लीपणे चाललेली आहे, ज्या महानगरपालिकेमध्ये इतका पैसा आहे पण त्याचा काय नेमकं होतं हे कोणाच्या लक्षात येत नाही. अशा परिस्थितीमध्ये जर एखादा अधिकारी, मला असं वाटतं की पारदर्शी काम करायचा प्रयत्न करत असेल, जनहिताची कामं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या पाठीशी सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे जो काही प्रकार त्या ठिकाणी घडला तो दुर्दैवी आहे. निश्चित मी तुकाराम मुंडेंना सांगितलं, त्यांनी मला अहवाल सादर केला आहे. त्याच्यावर निश्चित त्या अहवालाप्रमाणे आम्ही कारवाई करू. माझं मत असं आहे की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांचे डेफिनेट रोल हे आपल्या संविधानानं आपल्याला सांगितलेले आहेत आणि त्या रोल अनुसार दोघांनी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि हे करत असताना परस्पर समन्वय आणि परस्परांच्याबद्दल आदर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला असं वाटतं की कुठेतरी त्याच्यामध्ये कमतरता आलेली आहे. आज जनभावना त्या ठिकाणची जी आहे ती निश्चितपणे तुकाराम मुंडेंच्या बाजूनी आहे. मी तुकाराम मुंडेंना देखील सांगितलं की तुमच्या व्यवहारामध्ये जर काही अडचणी येत असतील, तुमचं जर नागरिकांशी नगरसेवकांची कम्युनिकेशनमध्ये काही गॅप असेल तर ते गॅप भरून काढा. कारण लोकशाहीमध्ये ते देखील निवडून आलेले प्रतिनिधी आहेत, त्यांना एकदम डावलता येणार नाही. पण कुठल्याही परिस्थितीत ते जर चुकीच्या मागण्या करत असतील तर त्या मान्य करायचं कारण नाही आहे. सर, समन्वय मुख्यतः ज्यावेळेला आपण समन्वयाचं बोलतो त्यावेळेला समन्वयाचा प्रश्न निर्माण होतो तो सेना भाजपमधला. पण अगदी तुकाराम मुंडे प्रकरणात पण शिवसेना आज इशारा देते की ईर्षेनं निर्णय घेऊ नका आणि तो मुख्यतः सल्ला तुम्हाला आहे. तर शिवसेना सातत्यानं तुम्हाला सल्ले देते. नाही, चांगलं आहे. सल्लागार कोणीतरी असलाच पाहिजे की नाही. मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही सल्ला देणारे मित्र असले पाहिजेत, काही सल्ला देणारे विरोधक असले पाहिजेत. त्यातनं राजकारण चांगलं होतं. मुळामध्ये मी सगळ्यांचे सल्ले ऐकतो, त्यातलं जे योग्य असेल ते मी त्या ठिकाणी सांगतो. शिवसेनेचा जोपर्यंत प्रश्न आहे, पुढे तुमचा प्रश्न येणारच आहे म्हणून सांगतो की आमची 25 वर्षाची युती आहे. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही एकत्रित येऊ शकलो नाही, वेगवेगळे लढलो. पण जनादेश जो मिळाला तो आम्हाला पूर्ण मिळाला नाही. आम्हाला 123 सीटा मिळाल्या. 144 मिळाल्या असत्या तर 100% जनादेश मिळाला असता. त्यांना 63 सीटा मिळाल्या, जागा मिळाल्या. आता दोघांनाही ज्या जागा मिळालेल्या आहेत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्या जनादेशाचा आदर करून आम्ही एकत्रित आलो आहोत आणि इतके वर्ष सोबत राहिलेलो आहोत. त्यामुळे आम्ही काम करायचा प्रयत्न करतो आहोत. आता काही व्यापक तात्विक मुद्द्यांवर आमची युती झाली, पण सगळ्या मुद्द्यांवर आमचं एकमत नाही आहे. अनेक मुद्द्यांवर आमचे मतं बिलकुल परस्पर भिन्न आहेत आणि मला असं वाटतं म्हणूनच आम्ही 2 पक्ष आहोत. सगळे जर मतं सारखी असती तर एकच पक्ष राहिलो असतो. त्यामुळे ते त्यांची बाजू म्हणतात, आम्ही आमची बाजू मांडतो.
सरकार म्हणून महाराष्ट्राकरता जे मला योग्य वाटतं ते मी करायचा प्रयत्न करतो. सर, एकीकडे शिवसेना सत्तेची फळं चाखते आहे आणि दुसरीकडे भाजप हा सत्तांध पक्ष आहे अशा स्वरूपाची टीका पण करते. निवडणुकीचे भाषणं फार मनावर घ्यायचे नसतात. आणि असं आहे की शिवसेनेने यापूर्वीही गोव्यात प्रयत्न करून पाहिला आहे, उत्तर प्रदेशात प्रयत्न करून पाहिला आहे, काय त्यांच्या हाती लागलं नाही, यावेळेस लागणार नाही. पण ठीक आहे, आता आम्ही आमचा पक्ष आहोत तर आम्ही देखील त्रिपुरामध्ये जाऊन प्रयत्न करतोच की नाही आमचे लोक निवडून आले पाहिजे म्हणून. आता हळूहळू आम्हाला तिथे यश मिळायला लागलं आहे. पण तसंच शिवसेना प्रयत्न करून बघते, काही फार त्यात वावगा समजायचं कारण नाही आहे. मला असं वाटतं की निवडणुकीच्या काळामध्ये अनेक वेळा अनेक प्रकारची भाषणं होत असतात, त्यात काही शब्द असे येत असतात की जे मनात नसतात पण ते बोलावे लागतात. सर, अनेकदा शब्द मनात नसतात पण बोलावे लागतात. सुप्रिया सुळे म्हटल्यात की देवेंद्र फडणवीस म्हणजे नळावरचं भांडण असावं तसे वागतात आणि त्यांना भेटायला जायचं म्हणजे हेल्मेट घालून जा. आणि माझी फार करमणूक झाली त्या वक्तव्याने. खरं म्हणजे त्या 1-2 वेळाच मला भेटायला आल्या, त्यावेळेस त्यांना हेल्मेटची गरज काही पडली नाही. मी अतिशय छान त्यांना बसवलं, त्यांचं निवेदन घेतलं, त्यांचे जे काही माझ्या परीने करता येईल ते केलं. त्यामुळे त्या असं का बोलल्या मला माहिती नाही. कदाचित अनेक वेळा जे राजकीय नेते असतात त्यांना प्रत्यक्ष माहिती नसते, कोणीतरी येऊन फिडिंग करतं, त्याच्या आधारावर ते बोलत असतात. तशा त्या बोलले असतील, मी काही ते फार मनावर घेतलेलं नाही. एवढं सांगतो की माझ्या बायकोला फार आनंद झाला, कारण माझ्या बायकोची नेहमी ही तक्रार असते की तुला राग का येत नाही. तर कोणाला तरी तुला राग येतो असं वाटतं म्हटल्यावर माझ्या बायकोला आनंद वाटला. क्या बात आहे. सर, मुख्यतः ज्यावेळेला राजकारण महाराष्ट्रातलं आपण नजर टाकतो तर मधल्या काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे कुठ्या वेगळ्या दिशेनं घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशा स्वरूपाचं एक वातावरण तयार होताना पाहायला मिळालं. साहजिक आहे, मराठा आरक्षण हा प्रमुख मुद्दा, जो एक प्रमुख अडचण म्हणून सरकारसमोरचा एक प्रश्न म्हणून समोर येताना पाहायला मिळाला. तुम्ही ब्राह्मण मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्हाला विरोध होतोय? नाही, मला असं वाटत नाही. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की मराठा समाजाचे जे मुद्दे आहेत हे काही हे सरकार आलं म्हणून तयार झालेले नाही आहेत. हे गेल्या अनेक वर्षातले साचलेले हे मुद्दे आहेत. मराठा समाजामध्ये आपल्याला बिलकुल 2 एक्स्ट्रीम अशा प्रकारचे भाग पाहायला मिळतात. एक 20-25% लोक आहेत जे 50 वर्ष सत्ताधीश आहेत, सहकारी संस्था त्यांच्याकडे आहेत, शाळा कॉलेजेस सगळ्या प्रकारची सत्तास्थानं ही त्यांनी भोगलेली आहे, ती त्यांच्याकडे आहेत. आणि दुसरीकडे एक बृहत समाज आहे जो 75% आहे की ज्याच्यामध्ये विकास पोचू शकला नाही आहे, ज्यांच्यात काही मागासलेपणा आहे, ज्यांच्यात गरिबी आहे, जे शेतकरी आहेत त्यामुळे अनेक अडचणी आहेत. आज हा त्यांच्यातला उद्रेक आहे. म्हणजे एकीकडे प्रस्थापित आहे, एकीकडे विस्थापित आहे. हा विस्थापितांच्या मनातला उद्रेक आहे. आणि हा काही माझ्या विरोधात आहे, सरकारच्या विरोधात आहे असं समजण्याचं कारण नाही. हां, हे जरूर आहे, सरकारची भूमिका ही महत्त्वाचीच आहे, कारण शेवटी अपेक्षा कोणाकडनं असणार आहे? सरकारकडनंच असणार आहे. त्यामुळे सरकारकडनं हा बदल झाला पाहिजे अपेक्षा आहेत. पण हे केवळ सरकारच्या विरोधातले मोर्चात असं समजणं हे योग्य होणार नाही. ही गोष्ट वेगळी आहे. काही राजकीय नेत्यांनी त्याच्यामध्ये शिरून, जे प्रस्थापित नेते आहेत आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला, सुदैवाने मोर्चाच्या नेत्यांनी त्यांना तिथे तशी संधी दिली नाही. त्यांनी खूप प्रयत्न करून देखील त्यांना ते नेतृत्व मिळू शकलं नाही. याचं कारण ज्या व्यवस्थेचा भाग ते होते त्या व्यवस्थेनेच प्रश्न निर्माण केलेले प्रश्न आहेत. आणि आताही ती मंडळी काही प्रॉक्सी लोकांना हाताशी पकडून पुढे करण्याचा प्रयत्न करतात. पण मला विश्वास आहे की मोर्चातले जे काही नेते आहेत ते काही हे घडू देतील असं नाही आहे. आता ज्या मागण्या आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत. आणि राज्य सरकारने, मी तर असं म्हणेन की हे मूकमोर्चे असले तरी देखील याचा मोठा कॉग्निझन्स राज्य सरकारने घेतला आहे. याचं कारण जेव्हा लाखो लोक रस्त्यावर येतात इतक्या शांतपणे शिस्तीत मोर्चा काढून, त्याच्यानंतर म्हणजे बघा, जेवणं करायची, सफाई करायची आणि मग जायचं. लोकशाहीमधला हा एक नवीन पायंडा आहे. म्हणजे त्याचं खरं म्हणजे आपण कौतुकच केलं पाहिजे. आणि म्हणूनच सरकारची जबाबदारी वाढली आहे. म्हणून या मोर्चांचा दबाव आमच्यावर अधिक आहे की ज्यावेळेस लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थानं लोकशाहीचा जो अभिप्रेत अर्थ आहे त्यानुसार आंदोलन एखादं करतात तर ते अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही त्याच्या संदर्भातली कारवाई ही तातडीने सुरू केली. मराठा आरक्षणाचा जो विषय आहे या संदर्भात राज्य सरकार आपली भूमिका ही कोर्टामध्ये मांडते. आपल्यालाही कल्पना आहे की मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही नेहमीच सकारात्मक होतो. मागच्या सरकारनं 15 वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आणि ज्यावेळेस
48 पैकी 42 जागांवर लोकसभेमध्ये ते हारले. त्यानंतर त्यांना मराठा आरक्षणाची आठवण आली. त्यानंतर त्यांनी कमिटी तयार केली आणि जर खरोखर प्रामाणिकपणे करायचं असतं तर अधिवेशन बोलवलं असतं आणि कायदा पास केला असता. नाही बोलवलं, ऑर्डिनन्स काढला. जो ऑर्डिनन्स लोक कोर्टात गेले, त्यानंतर तो स्थगित झाला. तोही पूर्ण त्याचं आर्ग्युमेंट हे त्या सरकारच्या काळात झाले, आमच्या सरकारच्या काळात झालेलं नाही आहे. त्यानंतर आम्ही वकिलांना विचारलं, त्यांनी सांगितलं तुम्ही आता याला कायद्यात रूपांतरित करा. आम्ही 15 दिवसात कायद्यात रूपांतरित केलं, तेही स्थगित झालं. आता आम्ही कोर्टापुढे सगळे पुरावे साक्षी जे काय आहेत ते मांडून ते जस्टिफाय करायचा प्रयत्न करतोय. पण त्याचवेळी मुळामध्ये या आरक्षणातनं जे समाजाला अपेक्षित आहे त्यातल्या काही गोष्टी तर आम्ही करू शकतो. म्हणजे मी यापूर्वी देखील सांगितलं की आज जर आपण बघितलं तर 82 नंतर आपण शिक्षणाचं खाजगीकरण केलं आहे. त्यामुळे आरक्षणाचा फायदा तर सरकारी संस्थांमध्ये आहे. आता आपण इंजिनिअरिंगचा विचार केला तर इंजिनिअरिंगच्या 6,000 जागा सरकारी कॉलेजेसमध्ये आणि 1,45,000 जागा खाजगी कॉलेजेसमध्ये. त्यामुळे 15% आरक्षण दिलं तरी मराठा समाजाला 900 जागा मिळणार इंजिनिअरिंगच्या. या 1,45,000 मध्ये तर त्यांना पैसे भरावे लागणार. मग आता आपण त्याकरता योजना आणली. राजर्षी शाहू महाराज योजनेच्या अंतर्गत 6 लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना आपण फी प्रतिपूर्तीची योजना आणली. त्यातनं या 1,45,000 जागा ज्याच्यावर 70, 75, 80% मार्क घेऊन देखील पैसे नाही म्हणून शिकता येत नव्हतं, आज ते शिकता येईल. आणि ती म्हणजे मराठा समाजाला त्याचा मोठा फायदा झाला, सगळ्याच समाजाला झाला, मुस्लिम समाजाला म्हणजे अल्पसंख्याक समाजाला देखील झाला. तर असा एक एक विषय आम्ही किंवा शेतकऱ्यांची मुलं शिकू शकणार नाहीत कारण त्यांना फी भरली तरी राहायचं कुठे, म्हणून त्यांना शहरामध्ये 30,000 रुपये आम्ही राहण्याचा खर्च देखील या निमित्ताने देतो आहोत. अशा योजनांच्या माध्यमातून हा प्रश्न ॲड्रेस करायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. दुसरीकडे कोपर्डीची घटना असेल की ज्या घटनेमध्ये 90 दिवसाच्या आत आम्ही बरोबर चार्जशीट दाखल केली आणि त्याच्यावरही काही लोकांनी राजकारण करायचा प्रयत्न केला. शेवटी चार्जशीट कशी दाखल करायची हे आपले वकील ठरवतात आणि उज्ज्वल निकम यांच्यासारखा देशातला सगळ्यात निष्णात वकील आपण त्यात ठेवला होता. उज्ज्वल निकमांनी पहिल्यांदा सांगितलं होतं, मला सांगितलं होतं, तसं अनेक नेत्यांना देखील भेटून सांगितलं होतं की स्ट्रॅटेजिकली कायदेशीरदृष्ट्या ही चार्जशीट कधी ठेवली पाहिजे. त्यानुसार त्यांनी ती चार्जशीट ठेवली. आता ती केस देखील सुनावणीला आली. त्यामुळे मला विश्वास आहे की रेकॉर्ड टाईममध्ये ती केस जी आहे ती निर्णयार्थ पोचेल. शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय 15 वर्ष मागच्या सरकारला परवानग्या घेता आल्या नाही. आमच्या परवानग्या झाल्या, आमचं फर्स्ट स्टेजचं टेंडर देखील निघालं आहे. त्यामुळे एक एक जो मुद्दा आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यामध्ये हा काही एका दिवसात तयार झालेला मुद्दा नाही आहे. जो काही शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे याबद्दल दुमत असूच शकत नाही. पण त्याचवेळी आपण एक गोष्टही लक्षात घेतली पाहिजे की आज विशेषतः महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत आपण शेतीत गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढणार नाही. आणि आम्ही आता शेतीला गुंतवणुकीकडे वळवलेलं आहे. आपण बघा की हे म्हणजे मागच्या सरकारच्या काळामध्ये वारंवार सांगितलं आता मी कर्जमाफी केली तर 7,000 कोटी रुपये दिले यांनी. आम्ही 2 वर्षात थेट आणि या व्यवस्था स्वरूपात 18,000 कोटी रुपये दिले आहेत शेतकऱ्यांना. त्याच्यामुळे प्रश्न हा नाही आहे. प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला जर कर्जमुक्त करायचं असेल त्याला स्ट्रेंथन करावं लागेल, त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढवावी लागेल, शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढवावी लागेल. आज ती गुंतवणूक वाढवण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणात शेततळी तयार करतो आहोत, मोठ्या प्रमाणात विहिरी तयार करतो आहोत, विजेचे कनेक्शन देतो आहोत, ड्रिप इरिगेशन करता पैसा देतो आहोत, ज्यातनं त्याची उत्पादकता वाढेल. उत्पादकता वाढली तरच त्याला नफा मिळेल. आज आपण उत्पादन खर्चावर आधारित आपण 50% नफा द्यायचा असं त्या ठिकाणी म्हणतो, योग्यही आहे ते. पण ते करत असताना महाराष्ट्रासारख्या राज्याला त्याचा फायदा खरंच होणार आहे का? याचं कारण आपण बघा की उत्पादन खर्च कसा काढला जातो. देशामधल्या सगळ्या राज्यांचा उत्पादन खर्च एकत्रित करून त्याचं ॲव्हरेज काढलं जातं. त्याच्यामुळे ज्यांची प्रोडक्टिव्हिटी जास्त आहे त्यांना फायदा आहे आणि महाराष्ट्रासारखं राज्य जे आहे ज्याची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे त्याला त्याचं नुकसान आहे. त्यामुळे त्याच्यावर 50% नफा जरी पकडला तरी महाराष्ट्रासारख्या राज्याला त्याचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा मिळू शकत नाही. मग याचा उपाय काय आहे तर आपली प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. त्यामुळे हे जे सगळे प्रश्न या मोर्चाच्या माध्यमातून निर्माण झाले आहेत, आम्ही सविस्तर एकेका प्रश्नावर कारवाई सुरू केलेली आहे, त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत. ॲट्रॉसिटीचा प्रश्न त्या ठिकाणी आलेला आहे की ज्याच्यामध्ये राज्य सरकारने एक भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडली की ॲट्रॉसिटी आम्ही रद्द करू शकत नाही कारण हा कायदा महत्त्वाचा आहे. शेवटी एका समाजावर वर्षानुवर्षे अन्याय झालेला आहे
आजही भेदभाव आपल्याला काही ना काही प्रमाणात दिसून पडतोय. अशा परिस्थितीमध्ये तो रद्द होऊ शकत नाही. पण त्याचा जर कुठे गैरवापर होत असेल तर मी दलित समाजाच्या नेत्यांशी देखील चर्चा केली. त्यांचंही मत आहे, गैरउपयोग त्याचा होऊ देऊ नका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील कधीच हे पटलं नसतं की कायद्याचा कोणी दुरुपयोग करतोय. त्यामुळे त्या संदर्भात विचार केला जाऊ शकतो. त्याची माहिती आम्ही संकलित करतो आहोत. खरंच त्याची परिस्थिती काय आहे. तर मला असं वाटतं की ही जी सगळी परिस्थिती आहे ती आम्ही समोर आणली आहे. आता त्यातला दुसरा भाग आहे, मी जाणीवपूर्वक सविस्तर उत्तर आपल्याला देतोय म्हणजे अनेक प्रश्नाची उत्तरं त्यात येऊन जातील, की आता मराठा समाजाचे मोर्चे निघाले. हे मोर्चे काही दलित समाजाच्या विरोधात नाही आहेत. त्यातली एक मागणी जरी ॲट्रॉसिटीच्या संदर्भात असली तरी बाकी मागण्या या बृहत समाजाच्या आहेत. त्याचवेळी काही दलित समाजाने मोर्चे काढले. आता हे मोर्चे मराठा समाजाच्या विरोधात आहेत असं मानण्याचं कारण नाही आहे. कारण त्या मोर्चातल्या मागण्या जर बघितल्या तर एक मागणी त्यातली ॲट्रॉसिटी ॲक्ट रद्द करू नका ही आहे. बाकी सगळ्या मागण्या हे बृहत समाजाच्या आहेत. मराठा समाजाच्या मागण्यांना कुठेही विरोध त्यांनी केलेला नाही आहे. त्यामुळे हे जे चित्र राज्यामध्ये तयार केलं जात आहे की वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत, मला असं वाटतं हे चित्र योग्य नाही आहे. असं चित्र उभं राहूही नये. एकीकडे महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजांचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला समन्वयाने सोडवता येतील. त्यामुळे दोन समाज एकमेकासमोर उभा आहे असं चित्र योग्य नाही आहे. आणि दुसरं मला अगदी प्रकर्षानं वाटतं की राज्यातला जो मागास आहे, जो शोषित आहे, पीडित आहे, मग तो आर्थिकदृष्ट्या असो, तो सामाजिकदृष्ट्या असो, तो दलित समाज असो, तो आदिवासी असो, कोणाच्याही मनात हे भय तयार होऊ नये की काहीतरी आपल्याला बाजूला टाकण्याचा प्रयत्न होतो आहे. मला असं वाटतं हाच राज्य सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे आम्ही प्रामाणिकपणे या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करतो आहोत. माझं आव्हान आहे सगळ्यांना की आम्हाला याच्यामध्ये तुम्ही मदत करा. सरकारशी चर्चा करायची नाही ही भूमिका मला असं वाटतं योग्य नाही आहे. तुमच्या अपेक्षा जर सरकारकडनं आहेत, शेवटी सरकारने एका दिशेने जायचा प्रयत्न केला आणि मग तुम्हाला ती दिशा मान्य नसली तर उद्या त्या दिशेने गेल्यावर तुम्ही म्हणाल की सरकारने चूक केली. मग सरकारने चुकायच्या आधी जर तुम्ही सरकारला सांगितलं की नाही ही दिशा नाही, ही दिशा योग्य आहे, तर त्या दिशेने सरकार जाईल. माझं अगदी स्पष्ट मत आहे की आपल्या या सगळ्या राजकीय परिस्थितीमध्ये किंवा गव्हर्नन्समध्ये सरकारला सगळं कळतं या मताचं मी नाही आहे. बृहत समाजाला सरकारपेक्षा अधिक कळतं म्हणून तो सरकारला निवडून देतो. त्यामुळे त्याचं पार्टिसिपेशन हे महत्त्वाचं आहे. मला वाटतं परिस्थिती संक्रमणाची जरूर आहे, पण महाराष्ट्र या परिस्थितीतनं विजयी होऊन बाहेर येईल. महाराष्ट्र याही परिस्थितीतून विजयी होऊन बाहेर निघेल. मुख्यतः या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं दलित समाज आणि मुस्लिम समाजाचे जे प्रश्न आहेत तेही तुम्ही उत्तम पद्धतीने हाताळताय. आणि जो प्रमुख EBCचा मुद्दा होता, विद्यार्थ्यांच्या फी सवलतीचा मुद्दा होता, तो तुम्ही फक्त मराठा समाज किंवा दलित समाजापुरता नाही तर तो मुस्लिम समाजालाही त्याचा मोठा लाभ मिळणार आहे. ज्यावेळेला मुस्लिम समाजाचा विषय निघतो त्यावेळेला मधल्या काळामध्ये अचानकपणे चर्चेला विषय आला तो म्हणजे धर्माच्या आधारावर मतं मागावी का. मुख्यमंत्री म्हणून किंवा भाजपचे नेते म्हणून तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघता. मला असं वाटतं की धर्म ही आचरणाची गोष्ट आहे, ही राजकारणाची गोष्ट होऊ शकत नाही. त्यामुळे आचरणापुरतं धर्म हा ज्याला जो मानायचा तो मानू शकतो आणि ज्याला खरं धर्माचं आचरण करायचं आहे तो चुकीचं काम कधीच करू शकत नाही. धर्माचं इंटरप्रिटेशन आपल्या सोयीचं करू नका. जे धर्माने, शेवटी धर्म हे धारण करायचा असतो तो, आणि धर्माने तुम्हाला नीतिमत्ता शिकवली आहे, तत्त्व शिकवलेली आहेत. मला कुठल्याही धर्माची मूळ ग्रंथ दाखवा की ज्याच्यामध्ये भेदभाव सांगितला असेल, ज्याच्यामध्ये मानवतेच्या विरुद्ध काही करायला सांगितलं असेल. हे ठीक आहे की कालांतराने प्रत्येक धर्मामध्ये माणसं तयार होतात, ते आपल्या स्वार्थाकरता त्याचे काही वेगवेगळे विषय तयार करतात, आपले स्वतःचे पंथ तयार करतात. पण मूळ मला असं वाटतं की धर्म हा आचरणाची गोष्ट आहे आणि धर्माच्या आधारावर मतं मागू नये याबद्दल कुठलं दुमतच असू शकत नाही. धर्माच्या आधारावर मतं मागताच येणार नाहीत आणि ती मागूही नाही, कारण आपण धर्म निरपेक्ष अशा प्रकारचं राज्य या ठिकाणी म्हटलेलं आहे. पण धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय आहे? त्याचा अर्थ आहे सर्व धर्म समभाव. अगदी धर्माशिवाय नाही, धर्माचा तिरस्कार करून नाही, पुरस्कार करून. पण मी हिंदू आहे, मला अभिमान आहे मी हिंदू असल्याचा, पण त्याचवेळी मला इस्लामचा आदर आहे, त्याचवेळी मला ख्रिश्चनिटीचा आदर आहे, त्याचवेळी मला बौद्ध मताचा आदर आहे, त्याचवेळी मला सिख मताचा आदर आहे, त्याचवेळी मला जैन मताचा आदर आहे. हा आदर प्रत्येकाच्या बद्दल ठेवून आपल्या धर्माचा अभिमान बाळगणं हे बिलकुल चुकीचं नाही. सर, धर्माचा मुद्दा निघालेला आहे.
धर्म ही आचरणाची बाब आहे आणि त्यावर मतं मागायला नको, तुम्ही स्पष्ट मतच दिलेलं आहे. सनातन संस्था जे मूळ तुम्ही मत मांडताय त्या विरोधी कुठेतरी सनातन संस्था ही कट्टर हिंदुत्ववाद पसरवण्याचा प्रयत्न करते, अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं. अनेक आरोपही सनातन संस्थेवर आहे. अगदी कालच हायकोर्टातला मुद्दा आहे की सनातन संस्थेवर बंदी घालावी का, हा जो मूळ प्रश्न आहे त्या संदर्भातल्या सुनावणीमध्ये केंद्र सरकार म्हणतं राज्य सरकारने योग्य ते पुरावे दिलेले नाही, राज्य सरकार म्हणतं योग्य ते पुरावे दिलेत. सरकारला सनातनवर बंदी घालायची आहे किंवा नाही? नाही, प्रश्न सनातनवर बंदी घालण्याचा नाहीच, प्रश्न हा प्रवृत्तीवर बंदी घालण्याचा आहे. पहिली गोष्ट अशी आहे की जो कट्टर आहे तो हिंदू असूच शकत नाही, कारण हिंदुत्वामध्ये कट्टरतेला स्थानच नाही आहे. हिंदुत्व म्हणजे काय? सहिष्णुता. आणि जगाच्या इतिहासामध्ये हिंदूंनी आक्रमण केलं आहे अशी एकही घटना नाही. जगाच्या इतिहासामध्ये हिंदूंनी दुसऱ्या धर्माचं कुठे त्या आचरणामध्ये कुठे अडचण आणलेली आहे किंवा दुसऱ्या धर्माच्या ला नामशेष करण्याचा प्रयत्न केला आहे असं कधीच घडलेलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की मुळामध्ये जो हिंदू आहे तो सहिष्णू आहेच, त्याला सहिष्णुता शिकवण्याची आवश्यकता नाही आहे, आणि तो जर सहिष्णू नाही आहे तर तो हिंदू नाही आहे. आता ज्यावेळेस एखादी प्रवृत्ती ही कट्टरवाद आणण्याचा प्रयत्न करते, आपल्या धर्माचं आचरण कट्टरतेने करणं हे एक वेळ मान्य होऊ शकतं, पण त्याच वेळी दुसऱ्या धर्माचा विरोध करून आपल्या धर्माचं कट्टरतेनं आचरण करायचा प्रयत्न करणं, याला हिंदू धर्मातही थारा नाही आहे, याला आमच्या संविधानातही थारा नाही आहे. आणि सनातन संस्था असो की कुठलीही संस्था असो, कुठल्याही धर्माची, अगदी आमच्या राज्य सरकारचं अतिशय स्पष्ट मत या संदर्भात आहे की जे आचरण संविधानाला संमत नाही ते आम्हाला संमत नाही. आमचं राज्य हे गीता, बायबल, कुराणच्या भरोशावर चालत नाही. आमचं राज्य संविधानाच्या भरोशावर चालतं. गीता, बायबल, कुराण आम्हाला तात्विक ज्ञान देतं, त्यातनं आम्हाला तत्त्व मिळतात, ज्या तत्त्वांचा उपयोग निश्चितपणे आम्हाला चांगलं राज्य करण्यामध्ये होतो. पण कुठल्याही म्हणजे सनातनच्याही संदर्भात जेवढे पुरावे आमच्याजवळ आहेत ते पुरावे आम्ही निश्चित उपलब्ध करून देऊ. त्या पुराव्यांच्या आधारावर जर त्यांच्यावर कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर ती कारवाई निश्चित होईल. पुरावे नसतील तर कारवाई होणार नाही. सर, हा झाला धर्मांधतेचा मुद्दा, ज्यावर नियंत्रण मिळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या काळामध्ये जो भ्रष्टाचार होता, गेल्या सरकारमधला भ्रष्टाचार होता, त्याच्यावर अंकुश आणणं आणि जे आरोपी आहेत, अपराधी आहेत, त्यांना शिक्षेपर्यंत पोहोचवणं, यातला एक महत्त्वाचा टप्पा तुमच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतो, भुजबळांच्या रूपानं असेल. पण त्यातला एक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे की भुजबळ यांच्यावरचे आरोप निश्चितपणे होते, त्यांच्या विभागापुरती कारवाई झाली. सिंचनाचं तुम्ही खूप मोठं काम करताय, पण सिंचनाच्या क्षेत्रामधला जो घोटाळा होता त्यामध्ये अद्यापही अजित पवारांसारख्या नेत्यांवर अद्याप तुम्ही कारवाई केलेली नाही. काय यामागचे कारण? मुळामध्ये सिंचनाच्या घोटाळ्यामध्ये एक एक प्रोजेक्ट जो आहे याचं जे काही आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो आहे याचं कुठल्या ना कुठल्या प्रकारे कोर्टाचं मॉनिटरिंग चाललेलं आहे, आणि आम्ही नीट डिटेलमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आतमध्ये जातो आहोत. आत्तापर्यंत अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर आम्ही जी पहिली चार्जशीट दाखल केली त्या चार्जशीटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की इन्व्हेस्टिगेशन इतकं झालं आहे, हे अधिकारी सापडल्यात, यांच्यावर चार्जशीट झालेली आहे, ही कॉन्क्लुझिव्ह नाही. आता याच्यामध्ये मंत्र्यांचा रोल काय आहे या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर ॲडिशनल चार्जशीट ठेवण्यात येईल. त्यामुळे कोणालाही मोकळं आम्ही सोडलेलं नाही. मुळात या केसेस खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. एकेका केसमध्ये आपण बघा, एक चार्जशीट ही 3-3, 5-5 हजार पानांची आहे. त्यामुळे त्याला वेळ लागतो, वेळ निश्चित लागतो आहे. पण मी आपल्याला विश्वासानं सांगतो, कोणालाही वाचवला जाणार नाही. जे दोषी आहेत, ज्यांच्यामुळे हे घडलं आहे, त्या प्रत्येकावर कारवाई ही केलीच जाईल. सर, सिंचनाचा प्रश्न निघाला आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून जलयुक्त शिवारकडे बघितलं जातं. दूरगामी असा परिणाम, शेतापर्यंत होणारा परिणाम असा यातून साधण्याचा प्रयत्न आहे. कशा स्वरूपामध्ये आखणी आहे पुढच्या टप्प्यातली, आणि किती एकर क्षेत्र जे आहे आपण पाण्याखाली आणू शकू या टप्प्यामध्ये? मुळामध्ये जेव्हा आम्ही सत्तेवर आलो
आणि मी एक दृष्टीपत्र मांडलं होतं. त्यावेळेस मी सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 82% शेती कोरडवाहू आहे, पण जलसिंचनाचा आयोगाचा जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टप्रमाणे आम्ही सगळे इरिगेशन प्रोजेक्ट कंप्लीट केले तरी फ्लो इरिगेशन केवळ 50% जमिनीला आम्ही देऊ शकतो. त्या महाराष्ट्राच्या म्हणजे मॉइश्चर सिक्युरिटी जर शेतकऱ्यांना द्यायची असेल, सिंचन जर द्यायचं असेल, तर त्याच्यावरचा उपाय हा जलसंधारण आहे. आणि म्हणून हे मोठं काम आम्ही जलसंधारणाचं हातामध्ये घेतलं. आणि खरोखर मी जनतेचे आभार मानेन. आपण बघा, पहिल्या टप्प्यात 505 कोटी रुपये जनतेतून आलेले आहेत. त्यामुळे मोठा लोकसहभाग मिळाला, ही लोकचळवळ झाली. आणि जे या क्षेत्रात काम करणारे नेते आहेत, राजेंद्र सिंगजी असतील, जे इथे राहिले, स्वतः त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मदत केली. अण्णा हजारे असतील, पोपटराव पवार असतील, डॉक्टर पोळ असतील, सुरेश खानापूरकर असतील, प्रत्येकाने आपापल्या परीनं अतिशय चांगलं काम, किंवा अगदी यवतमाळ जिल्ह्यामध्ये धस यांनी केलेलं काम असेल, अतिशय उत्तम काम सगळ्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मदत केली. आणि त्याच्यातनं ही पाण्याची लोकचळवळ उभी राहिली. आणि त्याचं आम्ही बेसिस काय घेतला, सायंटिफिक अप्रोचने रिच टू व्हॅली हा अप्रोच आम्ही घेतला. माथ्यापासून पायथ्यापर्यंत असा सगळा तो अप्रोच आम्ही घेतला. आणि त्या माध्यमातून एक एक गाव हे वॉटर न्यूट्रल करायचं, म्हणजे दुष्काळमुक्त करायचं. आणि वॉटरशेड हा त्याचा आम्ही बेसिस ठेवला आणि ती ट्रीटमेंट आम्ही सुरू केली. पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 4600 गावं ही वॉटर न्यूट्रल केली. आता तिथे टँकर जात नाही, सिंचनाकरता पाणी उपलब्ध आहे, पिण्याच्या पाण्याकरता पाणी उपलब्ध आहे. 5 वर्षामध्ये अशी 20,000 गावं आम्हाला टंचाईमुक्त करायची आहेत, जी वॉटर न्यूट्रल होतील. आणि जेव्हा लोक स्वतःहून याच्यात सहभागी होतात त्यावेळी ते क्रॉपिंग पॅटर्न ठरवतात, पाण्याचा उपयोग कसा करायचा आहे ते ठरवतात, एक लोकसहभाग त्याच्यातनं तयार होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये ही योजना जेवढी यशस्वी झाली, जेवढा लोकसहभाग याला मिळाला, देशाच्या पंतप्रधानांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे. आणि आता आपण जर बघितलं तर यावर्षी तुलनेनं चांगला पाऊस झाला, मोर दॅन ॲव्हरेज पाऊस आला. पण 30 दिवसमध्ये असे गेले की ज्यावेळेस वॉटर स्ट्रेस तयार झाला होता आणि त्यामुळे पिकं नॉर्मल केसमध्ये जळून गेली असते, एवढा ताण त्यांनी सहन केला नसता. पण जलयुक्त शिवारची कामं झाल्यामुळे पाणी उपलब्ध होतं, विहिरींमध्ये पाणी होतं. आणि त्यामुळे या 30 दिवसात तग धरून त्या पाण्याच्या भरोश्यावर एक ॲश्युअर्ड इरिगेशन हे त्या ठिकाणी आपण देऊ शकलो आणि ती पिकं वाचली. त्यामुळे याच्यामध्ये केवळ स्ट्रक्चर तयार होतात हे महत्त्वाचं नाही आहे, पाण्याची पातळी वर येते आहे, विहिरींना पाणी येत आहे. आणि पाण्याची पातळी, जेव्हा एखादा भाग कोरडा होतो त्यावेळी केवळ पाणी संपतं असं नाही, तिथलं सॉईल संपतं आणि त्याच्यामुळे त्या जमिनीची पोत खराब होते, तिथली प्रॉडक्टिव्हिटी संपते. आज ती सगळी वाढायला लागली आहे. त्यामुळे एक प्रकारे आपण निसर्गाकडनं जे ओरबाडलं होतं ते या कार्यक्रमाच्या माध्यमातून निसर्गाला परत करतोय. आणि ते परत केलं, आपण एक दिलं निसर्गाला तर तो 4 आपल्याला देतो. तशा प्रकारे निश्चित मला वाटतं की 5 वर्षामध्ये निसर्ग निश्चित आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ते परत करेल. आणि सस्टेनेबल शेती हा जो आपला विषय आहे, आम्ही बघा एकीकडे वॉटर स्ट्रक्चर्स तयार केले मोठ्या प्रमाणात, जिथे पाणी पातळी वर आहे तिथे विहिरी तयार केल्या, जिथे पाणी पातळी खाली आहे तिथे शेततळी तयार केली. आणि ही शेततळी तयार करताना 2 प्रकारची केली. काही ठिकाणी प्लॅस्टिकची आच्छादनं आहेत, काही ठिकाणी मी प्लॅस्टिकची आच्छादनं ठेवलेली नाही आहेत, कारण ही इनलेट आउटलेटची शेततळी आहेत, ही वॉटर कन्झर्वेशनची जलसंधारणाची शेततळी आहेत की ज्यातनं मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी आपण वाढवतोय. आणि महाराष्ट्रामध्ये नुसतं पाणी अडवा पाणी जिरवा एवढाच विषय नाही आहे, पाणी अडवासोबत मृदा सॉईल अडवा, कारण आपलं सॉईल वाहून जातं. आपल्या इथली जी टोपोग्राफी, हायड्रोलॉजी, जिओलॉजीचा जर का विचार केला तर सॉईल वाहून जाण्याचा प्रकार फार होतो. ते सॉईल देखील आपण जी एरिया ट्रीटमेंट करतोय, कंपार्टमेंट बंडिंग करतोय, यातनं मोठ्या प्रमाणात सॉईल कन्झर्वेशन होत आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की शेतीच्या क्षेत्रात एक मोठं परिवर्तन या माध्यमातून करू. पण एवढंच करून आम्ही थांबलेलो नाही आहे. आम्ही निलेशजी, आपण जर बघितलं तर आज विदर्भ आणि मराठवाड्याकरता 5000 गावांकरता आम्ही एक मोठा बृहत प्रकल्प हातामध्ये घेतला आहे, इंटिग्रेटेड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, जो वर्ल्ड बँकेच्या मदतीने आम्ही घेतला आहे. पहिल्यांदा एका युनिक प्रोजेक्टला, आतापर्यंत वर्ल्ड बँक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला मदत करायची, आता शेतीच्या प्रोजेक्टला की ज्याच्यामध्ये भूसुधार, पाण्याचे स्ट्रक्चर तयार करणे, वॉटर यूज एफिशियन्सी म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर करून एफिशियंट वॉटर यूज करायचं, ड्रीप आणि मायक्रो इरिगेशनचा वापर करायचा, क्रॉपिंग पॅटर्न ठरवायचं, मार्केट लिंकेज करायचं, म्हणजे ते क्रॉप तयार केल्यानंतर पोस्ट हार्वेस्ट
त्याच्या ज्या गोष्टी करायच्या त्या सगळ्या गोष्टी आणि मार्केट लिंकेज असा एक इंटिग्रेटेड देशातला पहिला प्रोजेक्ट हा महत्त्वाचा आपण या ठिकाणी घेतला. 5,000 गावं याच्यामध्ये आपण कव्हर करतो आहोत. आणि याचा फायदा काय आहे तर यातनं जो सलाईन ट्रॅक आहे आमचा तो पूर्णपणे ट्रीट होईल. सलाईन ट्रॅक याचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट देखील सुरू झालेलं आहे आणि आम्ही ते काम देखील आता सुरू करतो आहोत. शेतीच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत गुंतवणूक येणार नाही आणि दुसरं आम्ही काय केलं आहे की आता या क्षेत्रामध्ये आमचा प्रयत्न असा आहे की आम्ही प्रोसेसिंगमध्ये जातो आहोत. आज जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याला भाव देऊ शकत नाही जोपर्यंत प्रोसेसिंग होणार नाही. तुम्ही बघा ऊसाचे कारखाने लागले तर ऊसाचा FRP फायनल आहे. कारखाने लागले तर मधले बिचोलिये संपले. कारखाने लागवडीपासनं कापणीपासनं तर ट्रान्सपोर्टेशनपर्यंत पैसे देतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये मार्केट आलं आहे. कापसात तसं नाही आहे. 25% कापसावर आपण प्रक्रिया करतो. 75% कापूस हा मधला माणूस विकत घेतो. भाव वाढतील तेव्हा गुजरातला किंवा तमिळनाडूला जाऊन विकतो. त्यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळत नाही. आता आपण इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्क म्हणजे जे पंतप्रधानांचं शब्द होतं फार्म टू फॅशन आम्ही फार्म टू फॅब्रिक पोचलो आहे. अमरावतीला पहिला जो पार्क केला इतका यशस्वी झाला. आम्ही आता फार्म टू फॅब्रिक पोचलो आहे आणि आता फॅशनपर्यंत तिथे ॲपरेल पार्कही आम्ही करतो आहोत. असाच आता वर्धेला होतो आहे. मराठवाड्यात 2 ठिकाणी होत आहेत. उत्तर महाराष्ट्रामध्ये आम्ही करतो आहे जामनेरला. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आता कापसावरही व्हॅल्यू ॲडिशन करायचं ज्यातनं हा जो मधला बिचोलिया आहे जो दलाल आहे त्याचा रोल संपून जाईल आणि थेट लिंकेज होईल आणि शेतकऱ्यांना शाश्वत मार्केट त्या ठिकाणी मिळेल. तसं सोयाबीनचं करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्यामुळे या वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्याला कसा फायदा होईल. मध्यंतरी आपण भाज्या आणि फळं ही APMCतनं डिलिंग केली. आम्हाला काही APMC मारायच्या नाही त्या जगल्याच पाहिजेत. पण आपण APMCला मोनोपोली दिली कारण त्या काळात ती आवश्यक होती. आज ती मोनोपोली शेतकऱ्याला मारते. त्या मोनोपोलीमुळे शेतकऱ्याला बाहेर चांगलं रिअलायझेशन मिळत असलं तरी त्यांनी APMCत का आणायचं. त्यांनी का सेस द्यायचा. APMCने आता कॉम्पिटिटिव्ह झालं पाहिजे. आपण शेतकऱ्याला मोकळं केल्याबरोबर आज बघा शहरांमध्ये इतके मार्केट तयार झाले. मुंबईसारख्या ठिकाणी शेतकरी कंपन्या आपला माल आणतायत विकतायत. ग्राहकांना फायदा होतो आहे. शेतकरी कंपन्यांना फायदा होतो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या सुधारणा आम्ही सुरू केलेल्या आहेत. म्हणजे केवळ जलयुक्त शिवार एवढापुरतं ते सीमित नाही आहे. तो एक महत्त्वाचा भाग आहे. पण जलयुक्त शिवार प्लस ज्याला आपण म्हणता येईल अशा सगळ्या ॲक्टिव्हिटी आमच्या चालू आहेत. अगदी सर जलयुक्त शिवार सिंचन हा मुद्दा निघाला की अनुशेष हाही मुद्दा निघतो आणि अनुशेष म्हटलं की विदर्भ हाही मुद्दा निघतो. विदर्भाचा मुद्दा आला की वेगळा विदर्भ हाही अनुषंगाने चर्चेला येतो. वेगळ्या विदर्भाचं आश्वासन तुम्ही तुमच्या भाजपच्या नेतृत्वानं निवडणुकी अगोदर दिलं ते पूर्णत्वाला जाणार का. तुम्ही अखंड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात पण वेगळ्या विदर्भाचा विचार करणार का हा प्रमुख प्रश्न उपस्थित होतो. बघा पहिली विषय असा आहे की छोटी राज्य हा आमच्या पक्षाच्या आयडिओलॉजीचा भाग आहे. गेली 50 वर्ष जनसंघाच्या काळापासनं छोटी राज्य झाली पाहिजेत मॅनेजेबल राज्य असली पाहिजेत ही भूमिका आम्ही वारंवार मांडली आहे. आणि भारतीय जनता पक्षाने विदर्भ राज्य तयार करण्याचा ठराव हा आपल्या अधिवेशनामध्ये मान्य केलेला आहे. त्यामुळे तो आमच्या आयडिओलॉजीचा भाग आहे. आता राज्य सरकारचा जोवर संबंध आहे कुठलंही राज्य हे राज्य सरकार तयार करत नाही. ते केंद्र सरकार तयार करतं. तो आमच्या अखत्यारीतलाच भाग नाही. त्यामुळे त्या संदर्भात जो उचित निर्णय घ्यायचा आहे मोदीजींचं सरकार योग्य वेळी तो निर्णय घेईल. आज राज्य सरकार म्हणून आमची भूमिका काय आहे. आमची भूमिका आहे विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. तिथला अनुशेष संपला पाहिजे. आज इतक्या मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आम्ही आत्ता आपण बघितलं असेल सिंचनाकरता 10,000 कोटी रुपयाची आम्ही कामं मंजूर केली. विदर्भात देखील मंजूर केली. इतर महाराष्ट्रात देखील आम्ही मोठ्या प्रमाणात कामं करतो आहोत. मोठ्या प्रमाणात आम्ही विजेचे पंप 5-5 वर्षाचं पेंडिंग आम्ही संपवून आता करंट इयरमध्ये ते आणलेलं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामं करण्याचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये कुठलंही राज्य बनवणं नाही आहे. त्यामुळे जे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे ते राज्य सरकार करते आहे. केंद्राच्या अखत्यारीत जे आहे ते केंद्र सरकार उचित वेळी करेल. उचित वेळ म्हणजे 2018 हे तर केंद्राला ठरवायचं आहे. मी थोडी पंतप्रधान आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरांबरोबरची ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत. मात्र त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. जगते जगते एक उम्र कटे हो जैसे कोई फरियाद तेरे दिल
लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नाशिकमध्ये जो मोर्चा झाला तो ओबीसींचा मोर्चा, अशा अनुषंगानं या मोर्चाकडे बघण्याचीच गरज नाही असं मला वाटतं. आरटीआय कार्यकर्ते त्यांचे कुटुंबीय घाबरावेत अशीच इच्छा असते सिस्टीमची सुद्धा. शहराला सुटसुटीत बनवण्याचा प्रयत्न करतोय. मग नगरसेवकांना आणि नेत्यांना नक्की त्या अधिकाऱ्याबद्दल काय प्रॉब्लेम आहेत, का त्या अधिकाऱ्याच्या मागे लागतायत? नरेंद्र महाराजांचं ते अधिष्ठान आहे का? बरोबर आहे. की ज्यांना आपण धर्मसत्ते रूपानं त्यांना महत्व द्यावं. ख्रिश्चन धर्मातल्या काही अपवादात्मक गोष्टी सांगून तुम्ही चर्चा भरकटवू नका. नगरपालिकेचे आयुक्त सध्या भारताच्या बातमीवर सर्वात जास्त सर, पुन्हा एकदा चर्चेमध्ये आपलं स्वागत. सर, डिजिटल इंडिया नरेंद्र मोदी सरकारचं एक मोठं इनिशिएटिव्ह म्हणून बघितलं जातं आणि मुख्यमंत्री म्हणून त्या क्षेत्रामध्येही तुम्ही सातत्यानं हातभार लावतायत अशा स्वरूपाचं चित्र आहे. खेड्यापर्यंत डिजिटायझेशन व्हावं आणि स्मार्ट सिटी नाही तर स्मार्ट विलेज तयार व्हावं, या दृष्टीने अनेक इनिशिएटिव्ह तुमचे आहेत. कशा स्वरूपामध्ये ही योजना राबवली आहे? मुळामध्ये मला असं वाटतं की 20व्या शतकामध्ये आपण असं म्हणायचो की गावाला रस्ता पोचला की गावाचा विकास होतो. म्हणून अटल बिहारी वाजपेयीजींनी ग्राम सडक योजना आणली. एक रस्ता पोचला की शिक्षण आणि आरोग्य गावापर्यंत पोचतं. गावातली भाज्या, फळं, गहू, तांदूळ जे काही कृषी माल आहे तो शहरामध्ये येतो. त्यामुळे शहरालाही फायदा होतो, अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा होतो. पण 21व्या शतकामध्ये त्याची व्याख्या आता बदलली आहे. आता कनेक्टिव्हिटी डिजिटल झाली आहे आणि आता केवळ शिक्षणापुरतं नाही, क्वालिटी शिक्षण, केवळ आरोग्यापुरतं नाही, क्वालिटी आरोग्य, केवळ शेतीपुरतं नाही, टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून उत्पादकता वाढवणे, मार्केट लिंकेज देणे, हे महत्त्वाचं ठरतं आहे. आणि म्हणून आम्ही हे ठरवलं की स्मार्ट गावं तयार करायची. प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही डिजिटायझेशन पोचवतो आहोत. 1000 ग्रामपंचायतीपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत. नागपूर जिल्हा पूर्ण डिजिटल झाला आहे. या माध्यमातून 3 महत्त्वाचे इंटरव्हेन्शन आपल्याला करता येतात. पहिलं इंटरव्हेन्शन हे आरोग्याच्या क्षेत्रात आहे की ज्याच्यामध्ये आज गावामध्ये डॉक्टर जायला तयार नाही आहे. पण या डिजिटल इंटरव्हेन्शनच्या माध्यमातून आपल्याला थेट टर्शरी केअर सेंटरशी गावातलं प्रायमरी हेल्थ सेंटर जोडता येतं. त्याचे सगळे बायोमेट्रिक कॅप्चर करून त्याचे सगळे पॅरामीटर्स जे आहेत तिथे चेक करून रिअल टाईम बेसिसवर जो डॉक्टर की ज्याची अपॉइंटमेंट 8-8, 10-10 दिवस मिळत नाही, जो दिल्लीला, मुंबईला बसलेला आहे, त्याच्याशी थेट जोडून त्याच्या माध्यमातून आपण आरोग्य पोचवू शकतो. परवा आम्ही दाखवलं सिस्कोच्या कार्यक्रमामध्ये 800 किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला इथनं स्टेटोस्कोप लावून त्याची तपासणी केली. त्याच्या सगळ्यात ज्या काही टेस्ट आहेत त्या केल्या आणि त्याला सगळा ॲडवाईस जे हॉस्पिटलमधनं आपण दिला. त्यामुळे आरोग्यामध्ये एक मोठं परिवर्तन त्यातनं आपल्याला करता येतं. दुसरं शिक्षणामध्ये करता येतं. आज बघा, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचा शिक्षणातला नंबर गेली 15 वर्ष 13वा, 14वा, 15 किंवा 16वा राहिला. 60% काय तिसरीच्या मुलांना पहिलीचं पुस्तक वाचता येत नाही, 59% 5वीच्या मुलांना तिसरीचं पुस्तक वाचता येत नाही, ही अवस्था. आपण 25,000 शाळा डिजिटल केल्या. त्याचा परिणाम असा झाला की त्यातल्या 17,000 शाळांमध्ये लर्निंग आउटकम 100% आहे आणि त्यामुळे आपल्या लर्निंग आउटकममध्ये 10%ची जंप झाली आणि देशात आपण पहिल्यांदा 3ऱ्या क्रमांकावर आलो. आणि याचा फायदा काय आहे? तर याचा फायदा असा आहे की 15,000 मुलांनी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोडल्या आणि ते जिल्हा परिषदेच्या शाळेत परत आले. या वर्षाच्या शेवटपर्यंत आपण 33,000 शाळा म्हणजे अर्ध्या शाळा, 50% शाळा या डिजिटल करू आणि त्या ठिकाणी लर्निंग आउटकम 100% करू. 3,000 शाळा ISO झाल्या आहेत आणि त्याचा फार मोठा परिणाम म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण हे या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून मिळणार आहे. तिसरं असं आहे की याच कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण सेन्सर बेस्ड ॲप्लिकेशन्स शेतकऱ्यांना देऊ, ज्यातनं सॉईल मॉइश्चर किती आहे हे त्याला सांगता येईल आपल्याला, पाऊस कधी येणार आहे याचं रिअल टाईम फीडिंग आपल्याला देता येईल, त्याचे जे प्रश्न आहेत ते थेट आपल्याला त्याचं उत्तर देता येईल, कीड येऊ शकते का, आली तर काय वापरलं पाहिजे, हे सगळं त्याला थेट आपल्याला सांगता येईल. आणि याच्यासोबत एक व्हर्च्युअल मार्केट देखील आपल्याला तयार करून देता येईल. त्याच्या गावामध्ये बसून तो जे काही त्या ठिकाणी तयार करतो त्याचा कुठल्या मार्केटमध्ये काय भाव आहे हे त्याला करता येईल. त्या मंडीमध्ये विकायचं आहे तर ते विकता येईल. आणि या कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून ॲग्रिगेटर्सला, आज ॲग्रिगेटर, आज काय फिजिकल डिलिव्हरी हा प्रॉब्लेम आहे,
कारण ॲग्रिगेटर हा नगरपालिकापर्यंत जातो, त्याच्या खाली तो जाऊ शकत नाही. पण या माध्यमातून तो खालपर्यंत पोचू शकेल. त्यामुळे एक नवीन मार्केट हे शेतकऱ्याला उपलब्ध होईल. आणि म्हणून आम्ही ठरवलं डिसेंबर 2018पर्यंत पूर्ण 29,000 ग्रामपंचायतीपर्यंत हा डिजिटल इनिशिएटिव्ह आम्ही पोचवणार आहोत. आणि स्मार्ट गावं, डिजिटल गावं ही आम्ही तयार करणार आहोत. तशी स्मार्ट शहरही आम्ही तयार करतो आहोत. एंटरप्राइज आर्किटेक्चर प्रत्येक शहराचं आम्ही तयार करतो आहे. त्याच्या माध्यमातून स्मार्ट ट्रान्सपोर्टेशन, स्मार्ट पार्किंग, स्मार्ट पाणी पुरवठा, स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आम्ही करतो आहे. त्यामुळे डिजिटायझेशनमध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि देशातला पहिलं राज्य किंवा 1 क्रमांकाचं राज्य महाराष्ट्र होईल. सर, डिजिटल हायवे या स्वरूपामध्ये तुम्ही ग्रामीण ते शहरी भाग हा जोडण्याचा प्रयत्न करताय. पण फक्त ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मुंबईसारखी महानगरं यातली सर्वात मोठी समस्या म्हणून समोर येते ती ट्रॅफिकची. जास्तीत जास्त वेळ कामापेक्षा ट्रॅफिकमध्ये जातो अशी एक मानसिकता असते सर्वसामान्याची. आणि अनेक प्रकल्प हे चर्चेत आहे, पण ते पूर्णत्वाला होतील की नाही होणार या संदर्भातले अनेक प्रश्न असतील. तुमच्या समोरचं उद्दिष्ट काय असेल? बघा, मुंबईमध्ये ज्यावेळी आपण ट्रान्सपोर्टेशनचं प्लॅनिंग केलं आणि 7-8-10 वर्षापूर्वी सरकारने एक याचा पूर्ण MMRDAच्या माध्यमातून ट्रॅफिक स्टडी केला आणि त्यानंतर मुंबईला फास्टेस्ट ट्रान्सपोर्टेशन म्हणून आपण मेट्रो देऊ शकतो. 172 किलोमीटर मेट्रोचं नेटवर्क मुंबईमध्ये तयार करायचा निर्णय झाला. मुंबई आणि MMR रिजन पूर्ण त्यांनी कव्हर होतं. 8 वर्षामध्ये गेलं सरकार 10 किलोमीटर केवळ मेट्रो नेटवर्क तयार करू शकलं. आम्ही 2 वर्षामध्ये म्हणजे 1.5 वर्षामध्ये 100 किलोमीटरचे टेंडर काढले, वर्क ऑर्डर दिले. अजून 50 किलोमीटरचं प्लॅनिंग झालं, त्याला आता मान्यता देऊन त्याचे टेंडर आम्ही काढतो आहोत. म्हणजे 172 किलोमीटरपैकी एक 6 किलोमीटरची मिसिंग लिंक जर सोडली तर कंप्लीट आम्ही 2 वर्षामध्ये मेट्रोचं सगळं काम सुरू करतो आहोत. आणि याचा परिणाम काय होणार आहे तर बघा, आज आपली जी सबअर्बन रेल्वे आहे याची कॅरिंग कॅपॅसिटी लोकलची 70 लाख आहे. आम्ही जे मेट्रोचं जाळं तयार करतो आहे त्यातनं ॲडिशनल 80 लाख लोक ट्रॅव्हल करू शकतील. मेट्रोचा फायदा काय असतो तर मेट्रो हे फास्टेस्ट ट्रान्सपोर्ट आहे, ते ग्रीनेस्ट आहे, म्हणजे त्याचा कार्बन फुटप्रिंट कमी असतो, टर्नअराउंड टाईम कमी असतो. दर 2 मिनिटांनी मेट्रो येते किंवा 3 मिनिटांनी मेट्रो येते, फास्ट नेते, AC गाडी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, स्टेशनमधली जी काही लांबी असते ती फार कमी असते. त्यामुळे एंड टू एंड सोल्युशन मिळतं. असं कम्प्लीट इंटिग्रेशन त्याचं करतो आहे. मोनोचा विस्तार आम्ही करतो आहे. आणि सबअर्बन रेल्वे जी आहे याच्यातही आम्ही एक एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करतो आहे. म्हणजे CST पासून पनवेलपर्यंत आणि चर्चगेटपासून विरारपर्यंत एलिव्हेटेड कॉरिडॉरमुळे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 1.5-2 वाढणार आहे. आणि हे सगळं ट्रान्सपोर्टेशन जे आहे याचं इंटिग्रेशन आम्ही करतो आहे. म्हणजे मेट्रो, मोनो, बेसची बस आणि सबअर्बन रेल्वे या सगळ्यांना इंटिग्रेशन करून एका सिंगल तिकिटावर आम्ही आणतो आहे. त्याचा फायदा असा होईल की व्यक्तीला एंड टू एंड सोल्युशन मिळेल आणि ते तिकीट असेल. त्यामुळे त्यांनी किऑस्कवर जाऊन मला समजा चर्चगेटवरनं नवी मुंबईला जायचं आहे किंवा विरारवरनं नवी मुंबईला जायचं आहे असा त्यांनी त्या ठिकाणी जर फीड केलं तर त्याला एक पूर्ण मॅपच मिळेल की तुम्ही इथे तुमचं स्टेशन आहे, या स्टेशनहून सबअर्बन रेल्वे मिळेल, इथे उतरलं की मेट्रो मिळेल, इथे उतरलं की मोनो मिळेल, इथे उतरलं की बस मिळेल, तुमच्या घरी तुम्ही पोचाल. असं एंड टू एंड सोल्युशन जर आपण दिलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्याचसोबत मुंबई आणि नवी मुंबई जोडणारा ट्रान्स हार्बर लिंक 20 वर्ष संकल्पचित्र बघितलं आपण, आज ती प्रत्यक्षात उतरवायचं काम आम्ही करतो आहे. त्याचे टेंडर झाले, प्री क्वालिफिकेशन झालं, पोस्ट क्वालिफिकेशन झालं. नोव्हेंबर एंड किंवा डिसेंबरपर्यंत त्याचे वर्क ऑर्डर आम्ही देऊ आणि ते काम आम्ही पूर्ण करू. तेच कोस्टल रोडच्या सगळ्या परवानग्या आम्ही आणलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि ट्रान्सपोर्टेशन याच्यामध्ये इतकं मोठं इंटिग्रेशन आम्ही केलेलं आहे की मला असं वाटतं की हा रेकॉर्ड आहे. म्हणजे 2 महिन्यामध्ये DPR तयार करायचा, पुढच्या 2 महिन्यात MMRDAची मान्यता, पुढच्या 2 महिन्यात सरकारची मान्यता, पुढच्या 3 महिन्यात वर्क ऑर्डर. असं एका कॅलेंडर इयरमध्ये आम्ही एक या ठिकाणी मेट्रोचं काम पूर्ण करतोय. मला असं वाटतं हा एक रेकॉर्ड आहे. सर, जय महाराष्ट्रबरोबर आपण जी चर्चा केली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मुख्यतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राला आजपर्यंत त्या मिळालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये स्वच्छ प्रतिमेच्या मुख्यमंत्र्याची जी नावं बोटावर मोजण्या इतकी आहे त्यातलं एक नाव हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे. आणि मुख्यतः धर्मनिरपेक्ष, मुख्यतः जातीतला कोणताही तणाव निर्माण होणार नाही या अनुषंगानं आणि सर्वसमावेशक अशी भूमिका घेण्याचा प्रयत्न जो आहे तो सातत्याने त्यांनी केला आहे.
2 वर्ष यशस्वीपणे त्यांची कारकीर्द जी आहे ती महाराष्ट्राला बघायला मिळालेली आहे. सर, पुढच्याही काळामध्ये आपल्याला यश सातत्यानं लाभो हीच अपेक्षा व्यक्त करत इथेच थांबतो. बघत राहा जय महाराष्ट्र. धन्यवाद, आभारी आहे.